नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्री जालेंद्र सातपुते सर आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण स्टँडर्ड 6 मॅथमॅटिक्स यामधील चॅप्टर नंबर 5 डेसिमल फ्रॅक्शन्स जो आहे त्यातील पुढचा घटक पाहणार आहोत, डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स। त्याआधी सर्वांना नम्र विनंती की हा व्हिडिओ आपण ज्यावेळेस सुरू करतो त्यावेळेस तो आपण जर शेवटपर्यंत नाही पाहिला तर आपल्याला जो काही मुद्दा समजून घ्यायचा आहे तो नीट समजून घेता येणार नाही। त्यामुळे कृपया सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत व्यवस्थित पाहावा। डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स याच्या आधी आपण डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स हा घटक समजून घेतलेला आहे मागच्या चॅप्टरमध्ये। वी नो दॅट to divide by fraction means to multiply by its reciprocal or multiplicative inverse। म्हणजे एखाद्या संख्येला फ्रॅक्शनने डिवाइड करणे म्हणजे त्या फ्रॅक्शनच्या रेसिप्रोकलने त्याला मल्टिप्लाय करणे होय। फॉर एक्झाम्पल 2/7 डिवायडेड बाय 3/5 हे जर आपल्याला सोडवायचं असेल तर 3/5 चा रेसिप्रोकल लिहायचा आहे। म्हणजे 3/5 हा फ्रॅक्शन आपल्याला उलटा करायचा आहे, त्याचा डिनोमिनेटर वर घ्यायचा आहे आणि न्यूमरेटर खाली घ्यायचा, त्याला आपण रेसिप्रोकल असं म्हणतो। तर 2/7 इंटू दुसरा फ्रॅक्शन उलटा करून लिहा म्हणजे त्याचा रेसिप्रोकल मिळाला 5/3 आणि मग न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरमध्ये लिहायचं असतं 2 × 5 and डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनोमिनेटरमध्ये लिहायचं असतं 7 × 3। 2 5 10 and 7 3 21। The answer of this division is 10/21। In this way we can do the division of any two fractions। Now we are going to divide decimal fractions। आता आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनचा डिव्हिजन कसं करायचं आहे ते या ठिकाणी समजून आपण घेणार आहोत। त्यासाठी आपण हाच रूल जो आहे तोच रूल इथे फॉलो करणार आहोत। आपल्याला ज्या फ्रॅक्शनने डिवाइड करायचं असेल त्याचा रेसिप्रोकल आपण घेणार आहोत आणि त्याने पहिल्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करणार आहोत। फॉर एक्झाम्पल 6.6 डिवायडेड बाय 2। 6.6 हा डेसिमल फॉर्म मधला फ्रॅक्शन आहे, तो आपल्याला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर फॉर्म मध्ये असा लिहिता येईल 66/10। याच्यातला डेसिमल पॉइंट काढून टाकायचा आहे म्हणजे 66 संख्या मिळेल, ती वर लिहायची न्यूमरेटरमध्ये /1 लिहायचा आहे। डेसिमल पॉइंट नंतर एक डिजिट असल्यामुळे /1 च्या पुढे आपल्याला एकच 0 लिहायचा आहे म्हणजे 6.6 म्हणजे 66/10 डिवाइड बाय 2 म्हणजे 2/1। याला डिनोमिनेटर नाहीये त्याचा आपण 1 हा डिनोमिनेटर लिहायचा आहे। हेही आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे, तर ते लक्षात घ्यायचं आहे की ज्या संख्येला डिनोमिनेटर नसेल त्याचा डिनोमिनेटर हा 1 असतो आणि तो आपण इथं लिहायचा आहे। आता या ठिकाणी मला सेकंड फ्रॅक्शन जो आहे त्याचा रेसिप्रोकल लिहायचा आहे म्हणजे हा फ्रॅक्शन उलटा करायचा आहे। 1 जे आहेत ते वर जातील आणि 2 जे आहेत ते खाली येतील म्हणजे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर यांची आपल्याला अदलाबदल करायची आहे। पहिला फ्रॅक्शन आहे तर राहील 66/10 इंटू दुसऱ्या फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल 1/2। नाउ बिफोर डुईंग द मल्टिप्लिकेशन थिंक अबाउट द डिव्हिजन। गुणाकार करण्यापूर्वी भाग जातो का याचा विचार करा। 2 ने वरती या 66 ला आपण भाग देऊ शकतो म्हणजे इथे 2 1 2 आणि 2 3 6 2 3 6 या पद्धतीने इथे तुम्हाला 33/10 इंटू 1/1 आणि 1/1 या ठिकाणी आपण नाही लिहिलं तरी चालेल म्हणजे 33/10 आणि मग हा फ्रॅक्शन पुन्हा डेसिमल फॉर्म मध्ये मांडायचा आहे। त्यासाठी न्यूमरेटर मधली संख्या लिहायची आहे जशीच्या तशी 33। डिनोमिनेटर मध्ये बघायचं आहे की या 1 च्या पुढे किती 0 आहेत, 1 च्या पुढे 1 0 आहे, त्यामुळे आपण पाठीमागून पुढे येताना एक डिजिट सोडून द्यायचा आहे आणि डेसिमल पॉइंट मांडायचा आहे म्हणजे हा या ठिकाणी डेसिमल पॉइंट येईल पहा
3.3. The answer of this division is 3.3. In this way we can divide the decimal fraction by a integer. Now second, 4.8 divided by 1.2. 4.8 convert it into numerator and denominator form. 48 upon 10 divided by 12 upon 10. Now make the reciprocal of this second fraction. पहिला फ्रॅक्शनला हात नाही लावायचा, तो आहे तसाच ठेवायचा. 48 upon 10 into 10 upon 12. Now think about the division. 12 च्या टेबल मध्ये 48 आहेत पहा. 12 1 12, 12 ने डिवाइड केलं 12 1 12 and 12 4 48 and 10 1 10 and 10 1 10. You can do this. 4 into 1 upon 1 into 1. 4 1 4 and 1 1 1. जेव्हा डिनोमिनेटर मध्ये 1 येतो तेव्हा तो 1 लिहिण्याची आवश्यकता नसते, म्हणजे याचा आन्सर आलं 4. In this way we can solve this second example. Third example, 3.7 divided by 5. 3.7 चं कन्वर्जन केलं 37 upon 10 divided by 5 upon 1. या सेकंडचा रिसिप्रोकल लिहू आता. 37 upon 10 into याचा रेसिप्रोकल होईल 1 upon 5. आता इथे 5 ने वर भाग जात नाहीये किंवा या 10 ने पण इकडे भाग जात नाहीये, मग अशा वेळेस आपल्याला गत्यंतर नाहीये. आपण काय करायचं अशा वेळेस, तर गुणाकार करायचा आहे. मल्टिप्लिकेशन 37 into 1 upon 10 into 5. 37 1 37 and 10 5 50. आता आपल्याला याचं डिनोमिनेटर 50 आलेला आहे. आपला डिनोमिनेटर एक तर 10 यायला हवा किंवा 100 यायला हवा किंवा 1000 यायला हवा. तर यासाठी आपल्याला हा जो फ्रॅक्शन आलेला आहे याला 2 ने मल्टिप्लाय करावा लागेल पहा. म्हणजे याचा डिनोमिनेटर हा 100 येईल. 2 7 14 कॅरी ओव्हर 1, 2 3 6 plus 1 7 and 15 into 2 100. Now the answer is, write the numerator as it is, and how many zeros are there? 2 zeros. Therefore leave the 2 digits 1 and 2 and write the decimal point. Before it write a 0. 0.74. The answer of this division is 0.74. In this way we can solve the examples of division of decimal fractions. Now आता आपल्याला त्याच्यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 17 या ठिकाणी सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 1, कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स. नंबर 1, 4.8 डिवाइडेड बाय 2. 4.8 कन्वर्ट केला आपण या पद्धतीने. 48 upon 10 डिवाइडेड बाय 2 म्हणजेच 2 upon 1. आता इथे आपल्याला 48 upon 10 इंटू याचा रेसिप्रोकल होईल 1 upon 2. 2 ने या ठिकाणी आपण जर भाग दिला तर इथे 2 1 2 and 2 2 4 and 2 4 8. 24 येईल पहा आन्सर. 24 into 1 24 and 10 into 1 10. याचा डेसिमल फ्रॅक्शन मध्ये लिहिण्यासाठी आपल्याला पुन्हा याचा न्यूमरेटर लिहा ॲज इट इज. 24 1 0 आहे तर 1 डिजिट सोडून द्या पाठीमागून पुढे येताना, म्हणजे 4 सोडून द्यायचा आहे. 2 आणि 4 च्या मध्ये डेसिमल पॉईंट मांडायचा आहे. इट इज युअर आन्सर 2.4. 17.5 डिवाइडेड बाय 5. 17.5 याचं कन्वर्जन होईल या पद्धतीने 175 upon 10. डेसिमल पॉईंटच्या पुढे एकच डिजिट आहे म्हणून 1 नंतर एकच 0 येईल. याचा आपल्याला या पद्धतीने पहिला फ्रॅक्शन ॲज इट इज लिहायचा आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन आणि सेकंड फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल 1 upon 5. नाव
थिंक अबाउट द डिव्हिजन. 5 ने इथे डिवाइड करायचं आहे आपल्याला. तर 5 3 15 होतील. 17ला जर डिवाइड केलं तर 5 3 15, 5 1 5, 5 3 15, रिमेनिंग 2 वरून 5 घेतले आपण 25 होतील. अँड 5 5 25, 35 आन्सर येईल. 35 इंटू 1 35 अँड 10 इंटू 1 10. नाउ राईट द न्यूमरेटर ॲज इट इज. 35 1 0 आहे तर 1 डिजिट सोडून द्या पाठीमागून पुढे येताना आणि डेसिमल पॉईंट मांडा म्हणजे 3.5 एवढा आन्सर येईल. नेक्स्ट 20.6 divided by 2. The conversion of this first fraction is 206 upon 10 into divided by 2 upon 1. Now 206 upon 10 into reciprocal of this second fraction 1 upon 2. 2 ने वरच्या 206 ला डिवाइड करायचे आणि याला पण भाग द्यायचा 2 ने. 2 1 2, इथे 2 1 2, zeros as it is, and 2 3 6, 103 into 1 103 upon 10 into 1 10. Write the numerator as it is. How many zeros are there in denominator? 1 0. Therefore पाठीमागून पुढे येताना 1 डिजिट सोडून द्या आणि डेसिमल पॉइंट मांडा म्हणजे द आन्सर इज 10.3. आन्सर ऑफ युअर division is 10.3. Next 32.5 divided by 25. The conversion of this 32.5 is 325 upon 10 and 25 upon 1. Now write the first fraction as it is and write the reciprocal of second fraction 1 upon 25. You can divide 25 ने या 325 ला डिवाइड करायचे. 25 ने 25 ला 1 चाच भाग जाईल. 25 1 25, 7 उरतील वरून 5 घेतले 75 होतील. 25 3 75 म्हणजे इथं आन्सर येईल पहा 13. असं जर जमत नसेल तुम्हाला तर आपण बाजूला कच्चं काम करायचंय. या पद्धतीने ही आकडेमोड अतिशय महत्त्वाची आहे आणि ती जर इथं अशी मी काय करतो हे जर समजत नसेल तर तुम्ही 25 ने 325 ला डिवाइड करा. कच्चं काम करा बाजूला म्हणजे इथे कळेल पहा. आपण इथे 25 ने 32 ला भाग दिला पहिला तर 25 चा 1 चा भाग गेला आणि 32 मधनं 25 कमी केले तर 7 उरले. वरचा 5 घेतल्यामुळे किती झाले 75 आणि मग 25 3 75 म्हणून 13 आन्सर आलं. 13 इंटू 1 आणि खाली 10 इंटू 1. 13 इंटू 1 13 आणि 10 इंटू 1 10. नाउ राईट द न्यूमरेटर ॲज इट इज. हाऊ मेनी 0? 1 0. देअरफॉर पाठीमागून पुढे येताना 1 डिजिट सोडून द्या आणि डेसिमल पॉईंट मांडा 1.3. द आन्सर ऑफ दिस डिव्हिजन इज 1.3. नेक्स्ट इज अ वर्ड प्रॉब्लेम. वर्ड प्रॉब्लेम जो आहे तो आपण आधी समजून घेऊयात पहा नीट. म्हणजे आपल्याला तो वाचायचा आहे व्यवस्थित की जेणेकरून तो समजला पाहिजे. वर्ड प्रॉब्लेम्स सोडवताना काय दिलंय आणि काय विचारलंय हे जर नाही उमगलं आपल्याला तर आपण ते सोडवू शकत नाही. रोड इज 4 किलोमीटर 800 मीटर लॉंग. म्हणजे एक रस्ता आहे एवढ्या लांबीचा 4 किलोमीटर 800 मीटर लॉंग. इफ ट्रीज आर प्लांटेड ऑन बोथ इट्स साइड्स ॲट इंटरवल ऑफ 9.6 मीटर, हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड. रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडं लावलेली आहेत आणि मग समजा या पद्धतीने रस्ता आहे हा. किती रस्ता हा 4.800 किलोमीटर. 4 किलोमीटर 800 मीटर म्हणजेच 4.800 किलोमीटर आणि इंटरवल बिटवीन 2 ट्रीज इज 9.6 मीटर. म्हणजे समजा या पद्धतीने हे झाडं आहेत लावलेली याच्यामधलं हे जे डिस्टन्स आहे पहा दोन झाडातलं ते डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला 9.6 मीटर.
मग आपल्याला झाडांची संख्या काढायची, किती झाडं या रस्त्याच्या दोन्ही बाजूने लावावी लागतील. तर त्यासाठी आपल्याला रस्त्याची जी लांबी दिलेली आहे 4.800 किलोमीटर, याला 9.6ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे आपल्याला हे इक्वल पार्ट्समध्ये कन्वर्ट करायचं. रस्ता जो आहे त्याचे तुकडे करायचे आहेत सारखे, आणि म्हणून इक्वल पार्ट्स जेव्हा आपल्याला करायचे असतात तेव्हा डिव्हिजन ही क्रिया करावी लागते. या गुणधर्मानुसार या ठिकाणी आपल्याला डिव्हिजन करावे लागणार आहे. तर ही डिव्हिजन आपण इथे करणार आहोत. पहा, लेट अस डिवाइड टू मेक इक्वल पार्ट्स ऑफ रोड. कोणत्याही गोष्टीची जर आपल्याला इक्वल पार्ट्स बनवायचे असतील, समान वाटणी करायची असेल तर डिव्हिजन करायचं, हे पक्क ध्यानात ठेवा. 4.800 किलोमीटर डिवाइड बाय 9.6 मीटर. याचं युनिट किलोमीटर आहे पहिल्या संख्येचं, दुसऱ्या संख्येचं आहे मीटर. जेव्हा दोन संख्यांचे युनिट वेगवेगळे असतात तेव्हा त्यांच्यामध्ये डिव्हिजनची क्रिया करता येत नाही. म्हणून लेट अस मेक देअर युनिट्स इक्वल. मग आपण याचे युनिट इक्वल जर केले तर 4.800 किलोमीटरचे मीटर होतील. पहा, 4800 मीटर्स. फक्त डेसिमल पॉईंट काढून टाकायचा याच्यातला, बिकॉज 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर, आणि डिवाइड बाय 9.6 मीटर. याप्रमाणे त्याचं कन्वर्जन आपल्याला करता येईल. 4800 अपॉन 1 डिवाइड बाय 96 अपॉन 10. द रेसिप्रोकल ऑफ सेकंड फ्रॅक्शन इज 10 अपॉन 96. आणि मग 96ने आपण या ठिकाणी जर भाग दिला तर 100चा भाग या ठिकाणी जाणार आहे, किंवा या पद्धतीने आपल्याला करता येईल. पहा, 48ने भाग देऊ आपण. 48 1 ज 48 अँड 48 2 ज 96. ओके. आणि मग हे 2 झिरो उरले ते तसेच या ठिकाणी लिहिले. म्हणजे इथे किती आन्सर येईल? 48ने डिवाइड केल्यावर 100. समजतंय? इथे 2 आले आणि मग 2ने या 10ला डिवाइड करू. म्हणजे 2ने 2 1 ज 2 अँड 2 5 ज 10. ओके. 9 किती पाहिजे? 100 इंटू 5, 100 इंटू 5 अँड 1 इंटू 1, 500 अपॉन 1, दॅट मीन्स 500. म्हणजे आपल्याला एका बाजूने 500 एवढे तुकडे होतील. जितके समान तुकडे होतील तितके झाडं लागतील. मग 500 इज ॲट वन साईड. म्हणजे रोड जो आहे त्याच्या दोन्ही बाजूने झाडे लावायची आहेत. म्हणून याच्या दुप्पट त्या ठिकाणी आपल्याला झाडं लागणार आहेत. जसं इथे पाहिलं आपण की हा रोड आहे, त्याच्या एका बाजूचे फक्त त्या ठिकाणी आपण झाडं जर मोजली तर ती किती होतात? 500. इकडचे 500 आणि इकडचे सुद्धा किती? 500. मग असे किती झाले एकूण? 500 प्लस 500 इज इक्वल टू 1000 ट्रीज. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला 1000 ट्रीज प्लांट करता येतील. अशा पद्धतीने आपण हा जो काही वर्ड प्रॉब्लेम आहे तो सोडवू शकतो. Then the next problem is Pradnya exercise regularly by walking along a circular path on a field. If she walks distance of 3.825 km in 9 rounds of the path, how much does she walk in 1 round? 9 राऊंड मध्ये ती एवढं अंतर चालते, 3.825 किलोमीटर. तर 1 राऊंड मधलं अंतर आपल्याला विचारलेलं आहे. 1 ईच असं जेव्हा आपल्याला काढायचं असेल तेव्हा आपल्याला डिव्हिजन करावं लागतं. डिस्टन्स आहे टोटल 3.825 किलोमीटर इन 9 राउंड्स. लेट अस फाइंड डिस्टन्स ऑफ 1 राउंड बाय डिव्हिजन. 3.825 डिवाइडेड बाय 9. कन्वर्ट दिस फ्रॅक्शन इनटू न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर फॉर्म. डेसिमल पॉईंट नंतर 3 डिजिट असल्यामुळे आपण त्याला 1000 येणार आहे तिथे. इंटू 9 अपॉन डिवाइड बाय 9 अपॉन 1. रेसिप्रोकल या ठिकाणी आपल्याला बनवावं लागेल. 9 अपॉन 1चा रेसिप्रोकल होईल 1 अपॉन 9, आणि 9ने 3825ला डिवाइड केल्यानंतर आपला आन्सर येणार आहे 425. 9 4 ज 36, 2 उरले, 22ला भाग दिला, 9 2 ज 18,
1822 मधनं मायनस केल्यावर 4 उरतील, पुढचा डिजिट 5 घेतला 45 झाले आणि 9 5 45 म्हणजे 425 इंटू 1 अपॉन 1000 इंटू 1 दॅट मीन्स 425 अपॉन 1000. आणि मग याचं कन्वर्जन आपल्याला या पद्धतीने करता येईल. राईट द न्यूमरेटर ॲज इट इज अँड लुक ॲट द डिनोमिनेटर. देअर आर 3 zeros, 3 झिरो आहेत म्हणून 3 डिजिट पाठीमागून पुढे आपल्याला सोडून द्यायचे. 1 2 3 आणि इथे डेसिमल पॉईंट मांडला आहे म्हणजे 0.425 किलोमीटर. प्राज्ञा वॉक 0.425 kilometer in one round. In this way we can solve this second word problem. The next word problem is a pharmaceutical manufacturer bought 0.25 quintal of hirda, a medicinal plant, for 9,500 rupees. What is the cost per quintal of hirda? फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चर म्हणजे औषध बनवणाऱ्या कारखानदाराने एवढा हिरडा नावाची जी वनस्पती आहे 0.25 क्विंटल एवढा हिरडा 9,500 रुपीजला विकत घेतला. तर व्हॉट इज द कॉस्ट पर क्विंटल, प्रत्येक क्विंटलची किंमत किती. जेव्हा एकाची किंमत काढायची तेव्हा आपल्याला डिव्हिजन करावं लागतं. 0.25 क्विंटल ऑफ हिरडा फॉर 9,500 रुपीज. लेट अस फाइंड कॉस्ट पर क्विंटल बाय डिव्हिजन. 9,500 ला 0.25 डिवाइड करायचं आहे. 9,500 अपॉन 1 डिवाइड बाय 25 अपॉन 100 याचं कन्वर्जन केलं आपण या पद्धतीने. डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट असल्यामुळे अपॉन मध्ये 2 झिरो आलेत, 100 झालेला आहे आणि मग हे या पद्धतीने होईल. 25 ने आपण या 100 ला भाग देऊ शकतो. पहा 25 1 ज 25 अँड 25 4 ज 100. नाउ इन द न्यूमरेटर 9,500 इंटू 4 अपॉन 1 इंटू 1 दॅट मीन्स 4 इंटू 0 0 4 इंटू 0 0 4 5 ज 20 कॅरी ओव्हर 2 4 9 ज 36 प्लस 2 38 अपॉन 1 इंटू 1 1. डिनोमिनेटर 1 आल्यावर तो लिहिण्याची गरज नाही. दॅट मीन्स युअर आन्सर इज 38,000. द कॉस्ट ऑफ 1 क्विंटल ऑफ हिरडा इज 38,000 रुपीज. और द कॉस्ट पर क्विंटल, आपला पर क्विंटल म्हणजे प्रत्येक क्विंटलची कॉस्ट या ठिकाणी विचारलेली आहे. तर ती कॉस्ट आपण या पद्धतीने काढू शकतो. 38,000 रुपीज एवढी कॉस्ट पर क्विंटलची आहे. 1 क्विंटल मीन्स 100 किलोग्रॅम. 1 क्विंटल मीन्स 100 किलोग्रॅम. तर या पद्धतीने आज आपण इथे हा प्रॅक्टिस सेट नंबर 17 सोडवलेला आहे की जो डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स या घटकावर अवलंबून होता. सर्व उदाहरणे व्यवस्थित समजून घेऊन आपण ती आपल्या मॅथच्या वहीमध्ये छान अक्षरात लिहून काढायचे आहेत. व्हिडिओला लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे आणि आपल्या इतर मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करायचा आहे. धन्यवाद.